नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. महाशिवरात्रीच्या सणाला आपण सर्वजण भगवान शंकराची पूजा करतो. या शुभ काळात शिवभक्त रात्रभर जागून मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी करतात. तसंच शिवमंदिरात यज्ञ आणि वेदमंत्रांचे पठण, चिंतन आणि ध्यान सोबतच शिवाभिषेक करून अशा पवित्र वातावरणात देवत्व अनुभवलं जातं. यंदा म्हणजे 2024 या नवीन वर्षात महाशिवरात्री कधी आहे, त्याचा पुण्यकाळ कोणता आहे, पूजा कशा पद्धतीनं करावी, व्रत कधी करावं, ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला झाला होता. त्यामुळे या तिथीला दरवर्षी आपण महाशिवरात्री साजरी करतो. महाशिवरात्रीच्या अशा बऱ्याच कथा प्रचलित आहेत. या दिवशी देवांचे देव महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. तर यावर्षी महाशिवरात्री ही 8 मार्च 2024ला येत आहे. महाशिवरात्रीची तिथी ही 8 मार्चला रात्री 9:57 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होत आहे. तर प्रदोष काळात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते, म्हणून आपल्याला 8 मार्चला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेची वेळ ही संध्याकाळी 6:25 ते 9:28 असते. तर तुम्ही या काळात पूजा करू शकता. तर महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहाराची पूजेची वेळ ही 6:25 पासून ते रात्री 9:28 आहे. दुसऱ्या प्रहाराची पूजेची वेळ ही 9 मार्च रोजी 9:28 पासून ते रात्री 12:31 आहे. तिसऱ्या प्रहाराची पूजेची वेळ ही 12:31 पासून ते 3:34 आहे. चौथ्या प्रहाराची पूजेची वेळ ही पहाटे 3:34 पासून ते 6:37 आहे. त्याचबरोबर निशिता काल मुहूर्त हा 9 मार्च 2024 रोजी सकाळी 12:07 पासून ते दुपारी 12:55 तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या 4 प्रहाराचा आणि निशिता काल मुहूर्ताची वेळ आहे. या काळात तुम्ही पूजा करू शकता. महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी बरेच जण आपल्या जवळपासच्या शिवमंदिरात जातात. पण जर तुमच्या आसपास शिवमंदिर नसेल किंवा काही कारणांमुळे जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य होत नसेल, तर तुम्ही शिवपूजा ही घरी करू शकता. तर घरी शिवपूजा कशी करायची ते पाहूयात. सर्वात अगोदर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. महादेवाला पांढरे वस्त्र प्रिय असल्याने या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्त्राला खूप महत्त्व आहे. जर तुमच्याकडे पांढरे कपडे असतील तर तुम्ही ते घालू शकता. त्यानंतर सर्वात अगोदर पूजेच्या ठिकाणी रक्षादिवा लावावा. आपण कोणतेही शुभकार्य करत असताना किंवा पूजा अर्चा करत असताना सर्वात अगोदर गणपतीची पूजाही करत असतो. तर यानंतर गणपती आणि माता पार्वतीची पूजा करावी. नंतर हातात बेलपत्र आणि अक्षता घेऊन भगवान शंकराचे ध्यान करावे. ध्यान केल्यानंतर महादेवाला पंचामृताने अभिषेक घालावा. पंचामृत तयार करण्यासाठी थोडंसं कच्चं दूध, थोडंसं दही, थोडंसं तूप, थोडासा मध आणि थोडीशी साखर एकत्र करावी. अशा प्रकारे पंचामृत तयार करून त्यानं महादेवाला अभिषेक घालावा. ते नसेल तर तुम्ही साध्या कच्च्या दुधानंही घालू शकता आणि तेही जर शक्य होत नसेल तर साध्या पाण्यानेही तुम्ही महादेवाला अभिषेक घालू शकता. त्यानंतर भगवान शंकराला पांढरी वस्त्र अर्पण करावीत आणि सुगंध, अत्तर, अक्षता, फुलांच्या माळा आणि बेलाची पाने अर्पण करावीत. महादेवाला पांढरी फुलंही खूप प्रिय आहेत. त्यात जर तुमच्याकडे खास करून धोत्र्याची फुलं असतील तर तुम्ही ते नक्की अर्पण करा. यानंतर भगवान शंकराला नैवेद्य म्हणून फळे अर्पण करावीत. त्यामध्ये खास करून कवट आणि बेलफळ सोबतच केळी अर्पण करावीत. त्यानंतर धूपदीप लावावा आणि नैवेद्य अर्पण करून फळे, सुपारी आणि दक्षिणा अर्पण करावीत. त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा. अशा प्रकारे पूजा केल्याने शिव प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.